नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। आज आपण बघतोय मस्त असा पनीर टिक्का मसाला जो बनलाय खूप वेगळ्या पद्धतीने आणि त्याची टेस्ट ही एवढी जबरदस्त आहे आणि खूप कमी वेळात बनलेला हा रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे। मी तुम्हाला खूप सोपी करून दाखवले की एवढा जबरदस्त पनीर टिक्का मसाला रेस्टॉरंट पेक्षाही भारी बनतो, जो घरच्या घरी बनला गेला आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनला। बघू शकता त्याचं टेक्स्चर आणि काय सुगंध एवढा जबरदस्त आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। ही रेसिपी कशी वाटली ते तुम्हाला नक्कीच आवडेल ज्यावेळेस बनवाल ह्या पद्धतीने। तर रेसिपी पूर्ण पहा आणि वेगवेगळे बनवून पहा, तर रेसिपी कशी वाटली तेही तुम्हाला कळेल। हे बाउलमध्ये 1 वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मस्त मसाला चटपटीत करण्यासाठी पनीर टिक्क्याला आपण मसाला घालतोय। तर इथे मी 1 चम्मच धने जिरे पावडर घेतलेली आहे, 1 चम्मच भाजून बारीक केलेली आहे ही, अर्धा चम्मच हळद, थोडीशी कस्तुरी मेथी, अद्रक लसूणची या इथे ठेचून घेतलेला आहे मी मोठं मोठं, मी पेस्ट ही करून घालू शकता। इथे मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर वापरते, कलर खूप छान येतो त्याने। टेस्टसाठी तिखटासाठी बोलाल तर इथे हिरवी मिरचीचाही तुम्ही थोडासा वापर करू शकता। मी 400 ग्रॅम पनीर वापरते, त्यासाठी तिखटासाठी मी 2 चम्मच घालते रेड चिली पावडर। हा दुसरा चम्मच 2 चम्मच घातलेला आहे। सर्व मसाला आपल्याला काय करायचा आहे, मिक्स करायचा आहे। थोडंसं हलकं मीठ घालूया। इथे मी 1 चम्मच अंदाजे मीठ घालते आणि हा सर्व मसाला आपल्याला काय करायचा, मिक्स करून घ्यायचा, चांगलं फेटून घ्यायचा। याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या घालतो। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, इथे मी 2 कांदे घेतलेत, शिमला मिरची 2 घेतलेत आणि टमाटर सगळे स्वच्छ धुवून बिया काढून वगैरे घेतले। टमाटर शिमला मिरचीची असे मोठे मोठे काप करून घ्यायचं आणि सर्व आपल्याला काय मिश्रण मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता असं त्याच्यामध्ये सगळं ग्रेव्ही लागली पाहिजे, तुम्ही हातानेही करू शकता मिक्स। इथे पनीरचे पीस ही आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आणि त्यालाही व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचंय। जसे बसेल तसं पद्धतीने घालून घ्या आणि याला व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं, मसाला लागला गेला पाहिजे। तर मी ते सर्व पनीर थोडं 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 करून घालते, जसं बसेल तसं। हे बघू शकता आणि काय करणार आहे, याला मी अर्धा तासाठी आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे काय होईल मसाला पूर्ण असं याला लागून जाईल आणि मुरला जाईल। महत्त्वाचं यासाठी मसाल्यामध्ये असं मिक्स करून ठेवायचं। तुम्ही तिखट आणि मीठ तुमच्या टेस्टनुसार करू शकता आणि आता आपण अर्धासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। मी 3 टमाटरची प्युरी बनवणार आहे। आपल्याला पनीर टिक्का बनवण्यासाठी प्युरी लागते, तर पण कच्च्या टमाटरची करायची नाही, तर त्यासाठी आपल्याला गरम पाण्यात टमाटर असे शिजवून घ्यायचे, म्हणजे त्याची साल अशी निघाली पाहिजे आणि आपल्याला त्याची टमाटरची प्युरी करून घ्यायची। तर साल काढून घ्यायची आणि त्याची प्युरी करून घ्यायची, मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं। आज मी तुमच्यासोबत पनीर बनवायची एक नवीन पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी मस्त आणि चटपटीत आणि एकदम जबरदस्त त्याची टेस्ट येते। मी इथे काय केले, पॅन मध्ये सर्वप्रथम तेल घातले आणि ते हलकं गरम झालं की काय करायचं, जे आपण मिश्रण जे करून घेतलेलं आहे पनीरला कोटिंग वगैरे मसाला वगैरे लावून, ते सर्व मिश्रण आहे ते आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। दिसतंय बघू शकता, जबरदस्त जे मिश्रण आहे ते आपल्याला काय करायचं, कमी गॅसवरती गॅस स्लो करायचा आणि हलवून घ्यायचं। हे आपण मिश्रण काय करायचं, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मस्त हे बघू शकता, असं भाजायचं। सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। काय मस्त सुगंध सुटलाय। इथे पाहू शकता, हे मी 5 ते 7 मिनिटं चांगलं याला वापरून घेणार आहे, त्यामुळे मस्त असं स्ट्रक्चर येतं आणि त्याचा सुगंधही आणि खाण्यामध्ये टेस्टही खूप छान येते। तर हे आपलं ते शिजलं जाते, म्हणजे कमी गॅसवरती याला ठेवून दिले। तर आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला याच्यासाठी मसाल्याची ग्रेव्ही तयार करायला घ्यायची। तर आपण हे काय करूया, एका साईडला हे ठेवूया, दुसऱ्या साईडला आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊया। मी इथे आता ग्रेव्हीसाठी कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 चम्मच मोठा तेल घातले, म्हणजे मोठावाला चम्मच तेल जरा जास्त घालायचं आणि 2 मोठे कांदे त्याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घालायचे। आपल्याला मसाल्यासाठी पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला ही कांद्याची बारीक अशी चिरलेला कांदा वापरायचा आहे। त्यामुळे काय होतं, आणि एका साईडला आपण पनीर शिजायला घातलेलं आहे, म्हणजे थोडंफार वापरून घेणार आहोत मसाल्यामध्ये। 1 चम्मच आपण अद्रक लसूणची पेस्ट घालतोय, हे आपण हलवून घेऊया। कांदा तेलामध्ये चांगला वापरायचा आपल्याला।
इथे मी 1 चम्मच, परत 1 चम्मच बघू शकता धने जिरे पावडर वापरली. थोडीशी कढीपत्त्याची पानं, 1 चम्मचच्या अंदाजे कस्तुरी मेथी. इथे मी बघू शकता रेड चिली पावडरचा वापर करते. 1 चम्मच रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर. तिखटानुसार आपला घरगुती मसाला वापरायचा आहे, तर मी इथे घरगुती मसाला वापरते 1 चम्मच. तिखट आपल्याला जसं खायचं त्या अंदाजाने तुम्ही घालून घ्या. इथे 1 चम्मच वापरलेला आहे. 2 चिमूटभर हळद. आणि आता काय करायचं, आपल्याला जो मसाला आहे तो हलवून घेऊ एक वेळ तेलामध्ये. कांदा आपला थोडा सॉफ्ट झाला पाहिजे. आणि ह्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, कांदा सॉफ्ट झाला की आपण जी टमॅटो शिजवून घेऊन, पाण्यामध्ये शिजवून घेऊन त्याच्या साल काढून जी प्युरी बनवलेली आहे ती घालायची. आता इथे मी इथे कच्च्या टमाटरची प्युरी केलेली नाहीये. इथे तुम्हाला मी सांगितलं टमॅटो दाखवलेला आहे ती प्युरी वापरते आणि मस्त असं टेस्ट येतो. हे बघू शकता. हलवून घेऊया. काय सुगंध येते. रेस्टॉरंटपेक्षाही मस्त अशी ही आपली पनीर टिक्का मसाला रेसिपी आपण बनवतोय आणि एवढी सुंदर आणि जबरदस्त लागते. आपण यात थोडंसं मीठ घालूया, टेस्टनुसार मीठ घालतोय. तर इथे मी 1 चम्मच मीठ वापरते ग्रेव्हीमध्ये. इथे आपण ग्रेव्हीला एकदा परत इथं हलवून घेऊया मीठ घातले तर. बघू शकता काय मस्त कलर आणि काय सुगंध सुटला जबरदस्त. आता आपण ह्या स्टेजला काय करतोय, जे आपण पनीर शिजवायला घातलं होतं दुसरीकडे, जे आपण दुसरीकडे शिजायला घातलं होतं त्याला बरोबर असं तेल आणि मसाला काय मस्त सुटलाय आणि सुगंध तर एवढा जबरदस्त आहे. आणि आपली दुसरीकडे ग्रेव्ही ही आपली तयार झाली, इथे बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं, तो मसाला आहे तो आपल्याला इथे ऍड करून घ्यायचा आहे. ते आपण इथे घालून घेऊया. आणि आपण इथे बघू शकता मस्त असं तेल किती छंद सुटलेलं आहे. आणि आता सर्व आपल्याला अगदी झटपट बनवायचे असेल तुम्हाला पनीर टिक्का मसाला आणि ह्या पद्धतीने एवढा जबरदस्त लागतो. काय मस्त सुगंध सुटला. आणि बघू शकता एकदा मिक्स करून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता. वाव. आता आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये. तुम्ही रेडीमेड आता पटकन खायला सर्व करायला देऊ शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बंद करते.